कुठे नाही देणार. अरे कुठे दे बोला दे मग. तायडे हॅलो बॅलेस्टर भाऊ भाऊ बॅलेस्टर आला. ये नाही बस. कशाच बस बस काय कराल तीस दादा बरं आहे. हाय बरं आहे. तू बरं आहेस? तायडे हे दाजी रोजच दारू पिते काय ग? त्याचं रोजच आहे बाबा. नुसतं पिऊन येत नाही. गुलाबात नुसतं मारत असते का मला. ए सांग सांग ताड्या सांग. तायडे याला मारू काय? तो बस काय नको. नशीब फक्त माझं. मारतोय दादा कसं काय आलास तू? घरची सगळे बरे आहेत का? तायडे सगळी घरची बरे आहेत. वहिनी सगळी बरे आहेत. आई बा सगळे बरे आहेत. गुरं ढोरं शेती पाणी सगळं चांगलं आहे. तुझ्या आशीर्वाद जून महिना आला की हिची आठवण येते का मला. आता ती शाळा चालू होणार तिची जे नशिबाला एक बाप येईल का त्यासाठी आणले बी शाळेचा ड्रेस तिला वया आणल्यात आणि तिच्या आवडीचं पेन आणलाय यो. मला पण शिकायची लई इच्छा होती. पण आई बाबांनी 15 वर्षाची असतानाच ह्याच्याबरोबर लग्न लावून दिलं. हे दाजी काय काम बिम करते का नाही का असं बसते का पिऊन? असं बसलेलं असते नसतात ते. कुठलं कामाचं काय बघतोय. शेवटी मलाच जावं लागतंय कामाला. दारूला बी पैसे यायला मलाच द्यावं लागतं. द्यावं कुठलं लागतात हिसकावून घेतोय. अशी माझं कुठं एक बाईला आणि त्याच्या पोरगीला सांभाळायला एक मर्दच लागतोय. ज्याला बहीण आहे त्यालाच बाईची किंमत कळणार. काय असल्या पिडक्या छक्क्याला कळणार. पण मी छक्का नाही. छक्का नाही माझं. मला माहित आहे काय झाले ते. छक्का नाही मी. मला कळतंय सगळं कळतंय. टेन्शन असते माणसाला. पोटाला पहिली पोर झाली तर बस तुम्ही दारू प्यायला लागलो. मला पण वाटतंय चांगलं वागावं. पावल्या पयात फिरावं. इज्जत किंमत घ्यावी. सुटत नाही. या पोरगीकडे बघून तर जाजी सुधरा. परत शब्द देतो. सोडली मी. सोडली दारू. सोडली खरंच तुला त्रास दिला पण असतं. अहो नमसा. दाजी अहो दाजी सगळेच मिळवणं नसतात. काही जीवाभावाचे पण असतात. तुम्ही फक्त चांगलं वागावं. सोन्यासारखी पोरगी आहे. माझ्या बहिणी जेवढे चांगले सांग. आम्ही काही तुम्हाला कमी पडत चांगलं वागा. चला काय खाल्ल्याचं का नाही? दाजी दादा सुधरा. तिला सांभाळावी काम धंद्याच करतो बघा. बरं बाई येऊ का? ठेव तुला. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या. पाऊल गड्या.